पक्षाचा आज वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतरचा पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे। एनडीएच्या कालच्या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा आज मुंबईतल्या षण्मुखानंद हॉल इथे दुपारी 2 वाजता पार पडेल। दरम्यान मागच्या काही दिवसात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदांसंदर्भात निर्माण झालेला संभ्रम, त्यातच पक्षातील आमदार आणि नेत्यांकडून मागण्यात येणारा पार्टी फंड आणि फंड न दिल्यास कारवाई करण्याची पार्थ पवार यांनी दिलेली कथित तंबी हे मुद्दे गाजण्याची शक्यता आहे। दरम्यान वर्धापन दिनानिमित्त दैनिकांमधून देण्यात आलेल्या जाहिरातींनी या वादामध्ये तेल ओतलंय। ज्यांचा वारसा पक्ष सांगतो त्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्यासह इतर महामानवांचे फोटो या जाहिरातींमधून गायब करण्यात आलेत आणि यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी थेट हल्ला केलाय। भाजपच्या जवळ जाण्याच्या नादात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं महामानवांना जाहिरातीतून उडवलं असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। की एखादा प्रमुख नेता हयात नसताना जो नेता सर्वसामान्य लोकांचे विचार पुढे घेऊन जात होता, महामानवांचे विचार पुढे घेऊन जात होता, त्याच्याचबरोबर चव्हाण साहेबांचे सुद्धा विचार घेऊन पुढे जात होता, तो नसताना काय पक्षाची परिस्थिती होती। आजची जाहिरात त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघावी। त्या जाहिरातीमध्ये जे पूर्वी महामानव त्या ठिकाणी असायचे, चव्हाण साहेबांचा फोटो असायचा, जो पूर्वी अशा पद्धतीने असायचा, तो दुर्दैवाने आता कुठंतरी भाजपच्या जवळ गेल्यानंतर महामानवांचे विचाराला विसर कुठेतरी पडला आणि चव्हाण साहेबांच्या विचाराला विसर पडला, हे मात्र त्या ठिकाणी दिसतो। काँग्रेसच्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। प्रत्येक राज्यातल्या राजकीय परिस्थिती संदर्भात बैठकीमध्ये आढावा घेतला जाईल। समविचारी पक्षांना सामावून घेण्यासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्लीतल्या बैठकीसाठी रवाना झाले। दिल्लीतल्या आंदोलनानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीनं आपला मोर्चा पुण्याकडे वळवलाय। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरामध्ये आज आंदोलन करण्याचा निर्णय या कॉक्रोच जनता पार्टीनं घेतलाय। यासाठी पोलीस आणि विद्यापीठ प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली आहे, मात्र पोलिसांनी अद्यापही या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही। तर विद्यापीठ प्रशासनाची याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम खात्याविरोधात मुंबई पोलिसांकडे एक सायबर तक्रार दाखल करण्यात आली आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील हालचाली अत्यंत संशयास्पद असून अल्पावधीतच त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येमध्ये मोठी आणि नाट्यमय चढउतार झाल्याचा दावा या तक्रारीमध्ये करण्यात आलाय। वकील अरविंद सिंग यांनी मुंबई पोलिसांकडे ही लेखी तक्रार केलेली आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या इंस्टाग्राम खात्यामध्ये असलेल्या हालचालींविरोधात आता मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आलेली आहे। या फॉलोअर्सच्या संख्येमध्ये होणारा चढउतार, त्यासोबतच त्यांच्या पोस्टना मिळणारा प्रतिसाद, या सगळ्याला घेऊन या तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। ॲडव्होकेट अरविंद सिंग यांनी ही तक्रार केलेली आहे। सर, तक्रार तुम्ही केलेली आहे, नेमकं त्यामागे तुमच्याकडे काय पुरावे? जे इन्व्हेस्टिगेशन कंटिन्यू केलं तर असं माहीत पडलं की म्हणजे ह्यांच्या खात्यात उतार चढाव जास्त आहे। म्हणजे कधी 10,000 कमी होतो, कधी 50,000 कमी होतो। SMM पॅनल्स थ्रू विकत घेतलेली जी फॉलोअर्स आहेत त्यांचा हा पॅटर्न आहे की म्हणजे तुमचं कसं आहे की फॉलोअर्स एक 100-200 असा कमी होणार ना, त्यात असं नाही, त्यात डायरेक्ट 10,000, 15,000, 50,000 असा कमी होणार आणि दुसऱ्या दिवशी परत फिलअप होणार। कशावरून तुम्ही म्हणताय की ते खरेदी केलेले फॉलोअर तुम्हाला माहिती आहेत का? तुम्ही बघितले का कोण फॉलोअर आहेत, कुठून ते त्यांनी फॉलो केलं, त्यांच्या कमेंट बघा। 22 मिलियन फॉलोअर असं म्हणतात। 22 मिलियन फॉलोअर्सला एक व्हिडिओवर कमेंट किती येतं? 5,000, 6,000। अरे 5%, 10% जर पकडलं तुम्ही तर किती होतो? 5,000, 6,000। ही एक प्रक्रिया आहे ऑडिटची। ह्यात करतं की नाही, ह्यात मॅक्झिमम खरेदी केलेले आहेत। तुम्हाला वाटतं का की पोलीस तुमच्या तक्रारीची दखल घेतील आणि तपास करतील आणि सत्य बाहेर येईल? हे बघा, आमचं काम आहे प्रयत्न करायचं। कुठला ऑफिसर येऊन कुणाचं असं होईल की तो त्याचं एक सिक्स सेन्स जागेल की बाबा चला आता करूया, होऊ शकतो, कधीही चमत्कार होऊ शकतो। आम्ही लेटर दिलंय,
इंस्टाग्राम खात्यावरची ज्या काही हालचाली सुरू आहेत त्यांच्यावरती संशय व्यक्त करत त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. पोलिसांकडून अपेक्षा केलेली आहे की पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदमसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागानं राज्यभरात सुरू केलेल्या धाड सत्राचा परिणाम आता बाजारपेठेत दिसून येतोय. पाम ऑइल आणि चीज पासून तयार होणाऱ्या अॅनालॉग पनीरला पनीर म्हणून विक्री करण्यास बंदी घालण्यात आली असून त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्यू कार्डवर करणं बंधनकारक करण्यात आलंय. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या कारवाईमुळे भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवर मोठा आळा बसलाय. मात्र याचाच परिणाम म्हणून नागपुरात पनीर, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र आहे. आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदावर तुकाराम मुंढे आल्यापासून संपूर्ण राज्यभर अन्न व औषध प्रशासन विभागांचं धाड सत्र सुरू आहे आणि त्याचा परिणाम बाजारपेठेमध्ये पनीरच्या उपलब्धतेवर पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पनीरचा तुटवडा पाहायला मिळत आहे. विशेष करून हॉटेल इंडस्ट्री या संपूर्ण पनीरच्या तुटवड्याचा सामना करत आहे. पनीरचा तुटवडा असण्याचं नेमकं कारण काय? अचानक काय झालं एक आठवड्यापासून की पनीर कमी मिळत आहे? बरोबर. एक तर सगळ्यात पहिले हा रूल जो आहे अॅनालॉगचा आणि पनीरचा हे वेगवेगळं करण्याचा आणि मेन्शन करण्याचा हा रूल खूप चांगला आहे. कारण आमच्यासारखे जे जेन्युइन किंवा हॉटेल इंडस्ट्रीशी रिलेटेड जे काही लोक होते जे स्टँडर्ड सगळं विकायचे तर त्यांनाही पनीर नॉर्मल विकतानाही अॅनालॉगवाल्यांशी कॉम्पीट करावं लागायचं स्वस्तवाल्यांशी. तर मुंडे साहेबांनी हा जो रूल केलेला आहे हा फारच सुंदर रूल आहे. आणि त्याप्रमाणे पण होतं असं आहे की आम्ही जे B2B वाले आम्ही वेंडर्सकडनं स्टँडर्ड वेंडर्सकडनं आमचं असोसिएशनवाले सगळं पनीर घेतात त्यांना इनिशियली तुटवडा जाणवत नाही, पण आम्हाला आमच्या रिक्वायरमेंटपेक्षा जास्त लागलं आणि आम्ही मग बाकीच्या वेंडर्सकडे जर गेलो तर तिथे तो तुटवडा जाणवतो. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जो भेसळयुक्त जो पनीर विकला जातो त्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आलं किंवा त्यांनी पळ काढलं असं म्हणता येईल? अगदी पळ काढलाच असेल. पळ काढलेला आहे म्हणून जे लोक ऍक्च्युअल चांगलं पनीर वापरायचे नाही तर ते या पनीरच्या वेंडर्सकडे आले. ते पनीरच्या वेंडर्सकडे आले त्यामुळे तेच पनीर अनेक लोकांमध्ये तुटवडा निर्माण होण्याचं कारण ते आहे. त्याच्यामुळे नॅचरल आहे की ते पनीर भेसळयुक्त पनीर कमी झालेलं आहे. तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयाचं आणि त्यांनी राज्यभर सुरू केलेल्या धाड सत्राचं हॉटेल असोसिएशन स्वागत करते. बिलकुल स्वागत करतं, 100% स्वागत करतं. त्यामुळेच नागपूरमध्ये असो किंवा राज्यातल्या वेगवेगळ्या शहरामध्ये असो पनीर असो की इतर जे दुग्धजन्य पदार्थ आहेत त्याचा कशा प्रकारे तुटवडा निर्माण झाला हे आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मळेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रा हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढेंनी कारवाईचा धडाका लावलाय. महिनाभरापासून राज्यभरात भेसळखोरांच्या विरोधात धाड सत्र सुरू आहे. त्यानंतर तुकाराम मुंढेंनाही चांगला पाठिंबा मिळतोय. आता ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेनंही मुंढेंना पाठिंबा दर्शवलाय. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. तुकाराम मुंढेंना संरक्षण देण्याची मागणी या संस्थेमार्फत करण्यात आली आहे. तसंच मुंढेंची बदली होऊ नये यासाठी ग्राहक पंचायतनं मुंढेंच्या समर्थनाचा ठराव पारित करून मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र पाठवलंय. असं का वाटलं तुम्हाला की तुकाराम मुंढेंना संरक्षण द्यायला पाहिजे? पहिले म्हणजे तुकाराम मुंढे यांचं अन्न औषध प्रशासन आयुक्त जी नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी केली त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं आम्ही अभिनंदन करतो. परंतु त्यांनी ग्राहकांचं हित, ग्राहकांचं आरोग्य जपण्याचं फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. पण हे करत असताना त्याच्या मागे जे काही प्रभावित झालेले आहेत, ज्यांना काही नुकसान होते, ही अशा प्रकारची फार मोठी लॉबी त्यांना पुन्हा हटवण्याचा या विभागातून आणि त्यांना दुसरी त्यांची बदली करा असा प्रयत्न सुरू असल्याची माहिती ग्राहक पण संघटनेला मिळाली असल्यामुळे ग्राहक संघटना त्यांच्याकडे, त्यांच्या आरोग्याकडे किंवा संरक्षणाकडे पूर्णतः समर्थन करीत आहे आणि मुख्यमंत्री त्यांना संरक्षण द्यावं अशी मोठ्या प्रमाणात मागणी करीत आहे. असा ठराव आम्ही पाठवत आहोत. मुंढे साहेबांच्या आगमनामुळे एक प्रशासकीय उत्तम, प्रामाणिक आणि दक्ष अधिकारी आम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता खुश आहे. कारण की पनीर आणि दुधाचे जे अतिप्रमाणात उत्पादन होत होतं आणि ते मागणीनुसार मिळत होतं त्यावर प्रश्नचिन्ह होतेच. पण मुंडे साहेबांमुळे आता ते दिसत आहे की सगळ्यांनी अॅनालॉग पनीर वगैरे लिहिणं चालू केलेलं आहे. पनीरचे प्रकार लोकांना समजायला लागलेले आहे आणि शुद्ध पनीर आम्हाला मिळावं, शुद्ध वस्तू आम्हाला मिळावी ही जी ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांची मागणी होती की वितरणात समानता असावी आणि उत्पादनात त्याचे जे काय वाढ व्हावी, तर हे त्रिसूत्रीवर आम्ही काम करीत असताना आम्ही मुंडे यांचे प्रशंसक आहोत
आम्ही कोणाची अंधभक्त नाही. कोणीही अधिकारी जर असं प्रामाणिक कार्य करत असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी उभे आहोत. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. अन्न आणि औषध प्रशासनानं असुरक्षित वातावरणात दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन होत असल्याचा ठपका ठेवत वर्धा येथील गोरस भंडार या संस्थेच्या उत्पादन आणि विक्रीला पुढच्या आदेशापर्यंत सील केलंय. या कारवाईनंतर दूध संकलन विक्री बंद आहे. त्यामुळे गोपालक, दूध वितरक आणि कर्मचारी अडचणीत आले. आज घडीला 85 गोपालक विविध गावातून गोरस भंडारमध्ये दूध पुरवतात, तर 250 वितरक हे घरोघरी दूध वितरणाचं काम करतात. एफडीएच्या कारवाईनं थेट त्यांच्या रोजगारावर परिणाम झालाय. दूध विकायचं कुठे आणि घरी ठेवायचं कसं असा पेच आहे. काही गोपालकांनी पालकमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आहे. विभागांशी त्या ठिकाणी संपर्क साधला, समन्वय केला. एक फूड अँड ड्रग्ज विभाग आणि दुसरं आपला डेअरी विभाग यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांचं, विशेष करून गोपालकांचं दूध वाया गेलं नाही पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. आणि एकंदरीत ही जी कारवाई झाली आहे त्याचं लवकरात लवकर सॉर्ट आउट करून रेग्युलर पद्धतीनं, कारण गोरस भंडारमधले बनणारे जे प्रॉडक्ट आहे याचे अनेक लोक त्या ठिकाणी दर्दी आहेत की हे आपल्याला पदार्थ कुठेतरी मिळाले पाहिजे. तर सर्व नियमामध्ये राहून सर्व अडथळे दूर करून ही संस्था लवकरात लवकर सुरू करण्याची आमची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे. राज्यातील नागरी सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील सदस्यांना